नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. भाग 63. एक वेळचे जेवण, आवश्यक तेवढे अंग झाकणारे वस्त्र आणि टेकायला एक भिंत, यातच तृप्त व समाधानी असलेल्या माणसाला जर विचारले, तू कुठे राहतोस, तो पहिले उत्तर देईल कुठेही, दुसरे उत्तर देईल सत्संगतीमध्ये आणि तिसरे उत्तर देईल असणेपणातच. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, देव आहे म्हणा किंवा देव नाही म्हणा, वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही. देव आहे म्हणा अथवा नाही म्हणा, वस्तुस्थिती जी आहे त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. पण देव आहे म्हणणारा आणि देव नाही म्हणणारा यांना प्रथम ते कोण आहेत हे मात्र ठरवावे लागेल. म्हणजेच मी कोण आहे हे ठरवावे लागेल. आणि देव आहे किंवा नाही हा मुद्दा महत्वाचा मुळीच नाही, पण असे म्हणणारा कोण आहे. गाढ झोपेत सर्व विसरणे असते. गाढ झोपेत सर्वच विसरणे असते. तेव्हा झोप येताना कोणाला बरे वाटते याबद्दल जिज्ञासा हवी. त्याप्रमाणे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की एकदा का मी कोण आहे हे वर्म कळाले की मृत्यू ही भयानक गोष्ट न वाटता ती अतिशय आनंदाची स्थिती असू शकते. एकदा का मी कोण आहे याचे वर्म कळाले की मृत्यू ही भीतीदायक गोष्ट न वाटता ती अतिशय आनंदाची स्थिती असू शकते. जशी की गाढ झोप ही आनंदाची स्थिती आहे. म्हणून मरण बिरण काही नाही. आपला चिटकवून घेतलेला अमुक तमुकपणा विसरला जातो, इतकेच काय ते होते. आणि यालाच तुम्ही घाबरता. मरणाला घाबरायचे काही कारणच नाही. आपल्याकरताच आपले रूप आपल्याला कळले पाहिजे. आपल्याकरताच आपले रूप आपल्याला कळलेच पाहिजे, कळले पाहिजे. देह आहे तो तर चक्क अन्नाचेच रूप आहे. देह आहे तो तर चक्क अन्नाचेच रूप आहे, म्हणजे अन्नमय कोश आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही प्राणाची रूपे आहेत. शरीराचे सर्व ओझे प्राणावरच पडलेले आहे. शरीराचे सर्व ओझे हे प्राणावरच पडले आहे. शरीराचे ओझे प्राणच सहन करून राहिलेले आहेत. प्राणवायू आहे तोपर्यंत देहाची उद्बत्ती जळते. प्राणवायू आहे तोपर्यंत ही देहाची उद्बत्ती जळते. सुवास पण येतो, पण प्राणवायू संपला की खेळ खलास. मग उद्बत्तीला गुंडाळलेला लपेटलेला मसाला कितीही मसालेदार असो. त्याचप्रमाणे सत्व आहे तोपर्यंत देहात आपण आहोत हे ज्ञान आहे. त्याप्रमाणे सत्व आहे तोपर्यंतच देहात आपण आहोत हे ज्ञान आहे. आपण आपणच असल्याचा वास आपल्याला येतो आहे. आपण आपणच असल्याचा वास आपल्याला येतो आहे. ते फक्त असणे पण आहे, शुद्ध असणे पण आहे. याची रुची, याचा स्वाद हा कुणालाही समजवून सांगता येत नाही. याची रुची, याचा स्वाद हा कुणालाही समजवून सांगता येत नाही. शुद्ध मी जो आहे तो जसा अगदी तसाच आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना असणेपणाच्या रूपाने आहेच. तो नित्य परोक्ष असा आहे.
व जे आपण प्रत्यक्ष नाही पण मानून चालतो ते आहे परोक्ष ज्ञान. जे काही आहे ते जसेच्या तसेच आहे. जे काही आहे ते जसेच्या तसेच आहे. हेच अपरोक्ष ज्ञान व आपण जे नाही ते आपण आहो असे जे समजल्या जाते ते आहे परोक्ष ज्ञान. तुमच्याकडे विशेष काय आहे? तुमच्याकडे विशेष काय आहे? मुख्यतः जाग आणि झोप या दोन अवस्थाच तुमच्याकडे विशेष अशा आहेत. त्या तुमच्याकडेच आहेत व स्वस्वरूप ज्ञान प्राप्ती करता त्या फार महत्वाची भूमिका बजावतात. आणि स्वस्वरूप ज्ञान प्राप्ती करता त्या फार महत्वाची भूमिका बजावतात. सध्या तुमची जाग ही एका प्रकारची स्वप्नावस्थाच आहे. सध्या तुमची जाग ही एका प्रकारची स्वप्नावस्थाच आहे. म्हणून तिचा वेगळा स्वतंत्र उल्लेख श्री निसर्गदत्त महाराज करत नाहीत. म्हणूनच तिचा वेगळा स्वतंत्र उल्लेख श्री निसर्गदत्त महाराज करत नाहीत. जाग जेव्हा भोगली जाते तेव्हा दमायला होते. जाग जेव्हा भोगली जाते तेव्हा आपल्याला दमायला होते. मग विश्रांतीची म्हणजे झोपेची गरज आपोआप निर्माण होते. दुःख भोगा की सुख भोगा सारखेच दमायला होते. दुःखात तर दमायला आहेच, पण सुखात हे सुख कायम राहील ना या चिंतेने दमायला होते. अजून अजून हवे या लालसेने दमायला होते. ऐश आरामात विमानातून जरी फिरला आणि घरी आल्यावर तुम्हाला दमल्यासारखे होते हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून विसर अधिक अंती म्हणून विश्रांती हवी. अंती विसरा किंवा विसरा अंती हीच खरी विश्रांती होय. ज्यात सर्वांचाच विसर होय. यात सर्वांचाच विसर पडतो. जाग आणि झोप अर्थात गाढ झोप कायेमध्ये कशामुळे या दोन गोष्टी घडतात यावर आपल्याला खरे तर चिंतन मनन करणे आवश्यक आहे. इतर प्राण्यांना जाग आणि झोप यांच्यात तसा काहीच फरक वाटत नाही. इतकी माहिती अर्थात त्यांना मुळीच नाही आणि ती त्या प्राण्यांना का नाही हे तपासा व आपल्यालाच आहे तर ती का आहे हे पण तपासा. आणि हेच खरे म्हणजे आपले अहोभाग्य समजून या संधीचा फायदा घ्या. ही संधी दवडू नका. मनुष्य शब्दात हे मूळचेच ध्वनित आहे की त्याच्याजवळ मनन क्षमता आहे. मनुष्य शब्दात हे मूळचेच ध्वनित आहे की त्याच्याजवळ मनन क्षमता आहे असा. ज्याच्याजवळ मनन क्षमता आहे असा. याच मनन क्षमतेचा पूर्णतः उपयोग करायला हवा. याच मनन क्षमतेचा पूर्णतः उपयोग करायला हवा. तिला जंग लागणार तर नाही ना. इकडे सतत लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे आपले अहोभाग्य आहे. हे आपले अहोभाग्य आहे. तसे पाहिले तर ही संपूर्ण जीवसृष्टी 4 विभागात विभागता येते. म्हणजे 4 प्रकारे बनलेली आहे. ते 4 प्रकार कोणते? ते असे: उद्भिज, स्वेदज, अंडज आणि जरायुज. जितकीही वनस्पती सृष्टी आहे ती जमीन भंगवून बाहेर वर येते ती आहे उद्भिज. आणि ढेकून, उवा आणि इतर त्या प्रकारचे जीवाणू इत्यादी जर शरीर नीट स्वच्छ नसेल तर घामामुळे निर्माण होतात. म्हणून त्यांना स्वेदज असे म्हणतात. आणि अंडे फोडून पिल्लू बाहेर येते म्हणून सर्व पक्षीगण हे अंडज व सर्व चतुष्पाद आणि द्विपाद प्राणी हे
सर्व चतुष्पाद आणि द्विपाद प्राणी हे गर्भातून बाहेर येतात. जन्म घेताना त्यांना जर फाडून बाहेर काढतात, म्हणून ते आहे जारज. वृक्षलता वगैरे जे आहेत ते वर येणारे म्हणून ऊर्ध्वस्रोत, म्हणजे ते जणू आपल्या पायाने म्हणजे जमिनीत रुतलेल्या मुळांनी जीवन रस किंवा जीवन द्रव्य ग्रहण करतात व उगवतात. आणि पशुपक्षी समोरच्या म्हणजे समोरच्या तोंडातून भक्ष्य ग्रहण करतात आणि मागच्या भागातून मलत्याग करतात, म्हणून त्यांना तिर्यक स्रोत मध्ये म्हणतात. म्हणजे झाडे वगैरे जे आहेत ते ऊर्ध्व स्रोत आणि पक्षीगण जे आहेत ते तिर्यक स्रोत म्हणतात. पक्ष्यांना मलाशय नसतो, नाहीतर अतिरिक्त वजनाने ते उडूच शकले नसते. म्हणून आलं की गेलं अशी त्यांची यंत्रणा असते. असो, आणि मनुष्य प्राण्याची श्रेणी हे अधस्रोतात येते. आणि मनुष्य प्राण्यांची श्रेणी हे अधस्रोतात येते. भोजन वरच्या भागातून ग्रहण करायचे आणि खालच्या भागातून बाहेर मलमूत्राच्या स्वरूपात बाहेर फेकायचे. तात्पर्य, मनुष्य प्राण्यातच सार असार हे काय आहे हे निवडण्याची बुद्धी आहे, प्राण्यात ही नाही. हेच आपले अहोभाग्य. हे एका दृष्टीने आपल्याला मिळालेले वरदानच आहे, पण याचे महत्व जाणणारे फारच कमी लोक असतात. एक छान गोष्ट इथे आठवते. एक दिवस नवरा बायको असणारे धोबी समाजाचे दाम्पत्य कपड्याचा फार मोठा गठ्ठा डोक्यावर घेऊन नदीवर गेले. पण कपडे घासण्याचे जे दगड ते घरीच विसरले. त्यांचे घर दूर होते, त्यामुळे जाणे अशक्य होते. दोघांनी इकडे तिकडे पाहिले. दोघांनाही कपडे घासता येईल असे 2 छान दगड मिळाले. त्यांना वाटले, हे तर पहिल्या दगडापेक्षा खूपच चांगले आहेत. जुन्या दगडाकडे मग त्यांचे दुर्लक्ष झाले. अशी 4-5 वर्षे गेली. त्या दगडाने कपडे पण छान निघत, दगड पण झिजत नसे. आणि दुपारी मुलांनाही ते दगड खेळायला चांगले मिळाले. जुने 2 आणि नवे 2 असे दगड मिळून ते खेळत. एक दिवस त्यांच्याकडे एक पाहुणा आला. मुले दगडांशी अंगणात खेळतच होती. पाहुण्यांच्या लक्षात आले की या 4 दगडापैकी 2 दगड मात्र जास्तच लखलख करीत आहेत. त्याला संशय आला की हे बहुतेक मौल्यवान अशा हिऱ्याच्या जातीचे दगड असावेत. ते मग जाणत्या माणसाकडे गेले. त्यांनी कस लावून पाहिला व वाटेल त्या किमतीत ते खरेदी करायला तो तयार पण झाला. धोबी दाम्पत्यांना फार आश्चर्य वाटले. इतके दिवस आपण याचा किती दुरुपयोग केला आणि सदुपयोग करायला किती वेळ लावला, नाहीतर आज आपण इतक्या दारिद्र्यात राहिलो नसतो. वेळीच हे ओळखले असते तर आपण किती भाग्यवान ठरलो असतो. आपले अहोभाग्य निदान आज तरी कळाले. या गोष्टीचे तात्पर्य सांगणे न लगे. असो, म्हणून जाग व झोप या बाबतीत जिज्ञासा बाळगा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, या एकाच गोष्टीवर टकटकी लावा म्हणजे टक लावून बसा, एखाद्या बगड्यासारखे. जे काही आहे म्हणून आहे ते सर्वच्या सर्व तूच आहेस. जे काही आहे म्हणून आहे ते सर्वच्या सर्व तूच आहेस, म्हणजे ते तू आहेस. यावरच टक राहून लक्ष ठेवून असा. हाच खरा आराम. आपला आराम आपल्यालाच भोगता येतो.
म्हणून तो आत्माराम. आपला आराम आपल्यालाच भोगता येतो म्हणून तो आत्माराम, किंवा आपला आराम म्हणजे आपणच. आपले शुद्ध असणे पण जे मूळचे आहे, सहजचे आहे, कोणत्याही शास्त्र ग्रंथाचे म्हणजे उपनिषद इत्यादी ग्रंथातून ते मिळवलेले नाही. फक्त त्यात सांगितले गेले आहे आणि गुरुवचनावर ते तू आहेस यावर चिटकून राहिल्याने ते अधिक स्पष्ट झाले आहे इतकेच. दिल में है तस्वीरे यार, दिल में है तस्वीरे यार, जरा गर्दन झुकाई और देख लिया, जरा गर्दन झुकाई और देख लिया. आज चिंतन भलतीकडेच जात आहे. क्षमस्व. तात्पर्य, काहीच करायला नको. करणे अशी भाषा आली की करू, करतो अशी भाषा येते. समजा अजून, मग समजा की अजून दिल्ली अभी बहुत दूर है. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माणूस आपल्याला विसरल्यामुळे म्हणजेच मी अमुक तमुक आहे हे विसरल्यामुळेच विसराच्या शेवटाला येतो. खरे म्हणजे खरा विश्रांती पावतो. परमार्थातील ही भाषा, हे शब्द एका प्रकारची कोड लँग्वेज आहे, सांकेतिक भाषा आहे. याचा अर्थ आतल्या गुरु याचा अर्थ आतला गुरुच दाखवितो. याचा अर्थ आतला गुरुच दाखवतो. जर बाह्य गुरु चे मनापासून कळकळीने ऐकले तरच. जर बाह्य गुरुचे मनापासून कळकळीने ऐकले तरच. गाढ झोपेत आपणाशी आपण विसरला अशी स्थिती असते. त्या आपणाशी आपण विसरलेल्याला जाग कोणी आणली? तो आपोआपच जागा झाला ना. तसेच हे सर्व आपोआपचेच आहे, अवांछित आहे. आपोआपचेच आहे, अवांछित आहे. ते तूच आहेस. ते तू आहेस या वचनाला घट्ट चिकटून असणे केव्हाही तारकच आहे. वास्तविक पाहता ही मुद्दाम ठेवलेली, काही प्राप्त होईल म्हणून ओढून ताडून आणलेली ही अशी श्रद्धा मुळीच नाही. ती मुळात इनबिल्टच आहे. ती मुळात इनबिल्टच आहे. मुळात स्वस्वरूपात सामावलेलीच आहे. ही फार महत्वाची गोष्ट श्री निसर्गदत्त महाराज सांगतात. मी अमका तमका आहे हे घेऊ नका. ती केवळ कल्पना आहे. ही कल्पना घेणारा किंवा कल्पना न घेणारा पण याच्याच मुळाशी जा. तुम्हाला काही इतकं समजावून सांगितलं, पण तुमची देहदंड भोगण्यासाठी कायाबुद्धी जशीच्या तशीच आहे, असा खेद श्री निसर्गदत्त महाराज व्यक्त करतात. त्याला आम्ही काय करणार? जो जिवंत असूनही शांत झाला, चिरशांत झाला, तो मूळचा जसा होता तसाच झाला. ही स्वतःची माहिती मिळाली की ती विश्वेश्वराचीच माहिती आहे, हे पण आपोआप कळेल. नमस्कार.